कांद्याच्या शेतीमध्ये का वांदा झाला, कांद्याच्याच नाही कुठलीही शेती असू द्या, त्या शेतीमध्ये तुम्ही जर अमृत पिकवलं आणि प्रॉपर वेनी जर पिकवलं तर त्याचे 100 रुपये जर गुंतवले तर 200 रुपये 300 रुपये होतात. म्हणजे शेतकऱ्याला 300% 200% नफा कधीही आहेच आहे. त्याचबरोबर मी हे पण बघितलं मार्केटमध्ये, जर आपल्याकडे सोनं असेल ना हा तर त्याची कॉलर मार्केटमध्ये टाईट असेल. क्या बात आहे. यस, तुम्हाला सांगतो म्हणजे तिथं अशी चर्चा व्हायची, माल जर विकला 10-15 जण आजूबाजूचे व्यापारी जर तिथं आले, हा किसान कोणी, मग तेव्हा त्यांना सांगून हाका मारून म्हणून इकड्या म्हणायचे हे शेतकरी. आणि बाकीच्या लोकांचा माल असल्यावर ते व्यापार दे उचला रे, चला उचला गाबाळ कोणाचं उचला. म्हणजे आजपर्यंत अनुभव विचारत नाही. बरं खोटे क्वालिटी माल पिकवला तर तिथं त्याला तेवढा इज्जत आहे. आता माझा मागच्या वर्षी जो रिजेक्शन पंक्चर झाला माल हा. होता ना, तो बी चांगले किमती टिकला, आहे का नाही? 60-70 गेला होता. डाळिंबाचं बरोबर आहे ना. म्हणजे आपण म्हणतो ना हे पुढले हा. असे टोचलेले जे रिजेक्शन आहे ना, जे- तो बी चांगला माल गेला होता माझा. निलावच्या वेळेस मी नाही व्हिडिओ काढायचे, व्यापारी लोक त्या वकलाचे व्हिडिओ काढायचे निलाव चालू असताना. बरोबर आहे की नाही. म्हणून आणि माणसाची वृत्ती मला तेच सांगायची ना, तुम्ही सुद्धा यावर्षी थोडेसे डायव्हर्ट झाले ना, बरोबर. झाली ना क्वालिटी कमी. म्हणजे काय होतं शेतकऱ्याचं का तो चांगले दिवस आले का तो आपले वाईट दिवस लगेच काय होतो विसरतो आणि मग परत आपले पहिले पाडे सुरू करतो. आणि मग लोक मला विचारतात राम सरांना का राम सर तुमच्या तो शेतकरी परत दिसत नाही हो, आता त्याची पाडे सुरू झाली पहिले, आता कसं सांगू यांना, आणि कसं सांगू? ती गाडी निघून गेल्यावर वेळ कळती. बरोबर आहे ना. आणि परत राम सरांना तोंड कसं दाखवायचं का हो, थोडस मला सांगा ना, परत राम सरांना तोंड कसं दाखवायचं असा विषय राहतो ना. म्हणजे त्या 2 वर्षापूर्वी इतका मस्त माल आला होता, हे तर आनंदाने म्हणजे जादू आहे. बरोबर आहे ना. या वर्षी यांनीच नाव या वर्षी कांदे लावले काही एवढे खास झाले यांचेच, बरोबर आहे ना. लक्ष द्या. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, शेवटी सगळा खेळ हा मातीवर आहे. मग तुम्ही जर मातीला बलवान केलं तर शेतकऱ्यासारखा धंदा नाही जगामध्ये. नाही धंदा नाही. आणि शेतकऱ्यासारखा धंदा नाही जो त्याला एका वर्षात श्रीमंत करू शकतो. पण शेतकरी त्या दृष्टीने बघा, बाकीचे सगळे दुकानदार किंवा व्यावसायिक हे आपल्या व्यवसायाचा अभ्यास करतात, आपल्या व्यवसायाला भांडवल बाजूला काढून ठेवतात. मग तुम्ही ते करायला पाहिजे. तुमच्या कांद्यामध्ये समजा जेव्हा तुम्ही 10 लाख झाले तर 10 लाखात तुम्ही 2 लाख कुठे काढून ठेवायला पाहिजे होते पुढच्या वर्षाच्या कांद्याला, आणि ते जर काढून ठेवले असते तर या वर्षी त्याचे बाप असते. बरोबर आहे. बरोबर चूक आहे. म्हणजे आपणच आपली प्रगती काय करतो. थांबवतो. आणि आम्ही उधारीमुळे तिकडे लाख तिथे अडलं. मग मला सांगा, हे सगळे बिझनेसमॅन नाही हे सगळे बिझनेसमॅन रोख बिझनेस करतात म्हणून ते श्रीमंत आहे. मग जर शेतकरी जर उधार करायला लागला तो कधी गरीब श्रीमंत होऊ शकत नाही. म्हणजे एसटी वैदिक जर मनापासून केलं ना ताकद आहे. तर त्या माणसाचं डायरेक्ट त्या वर्षी कल्याण म्हणजे कल्याणच.